नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आजी आई योगेश्वरी समोर दिवा उजळत असतात. पण इथे माचीसची काडी पेटत नसल्यामुळे दिवा काही उजळत नसतो. त्यामुळे आजी खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. त्या म्हणत असतात की असं काय होतंय. तेवढ्यातच तिथे मानसीसुद्धा येते. तेव्हा इथे आजींना एवढं टेन्शनमध्ये बघून तिलासुद्धा वाईट वाटतं. मानसी म्हणत असते की आजी काय झालं. तेव्हा आजी म्हणत असतात की मानसी बघ ना गं, मगापासून मी आई योगेश्वरी आईचा दिवा उजळण्याचा प्रयत्न करते, पण इथे माचीसच पेटत नाही आहे, सारखा विझतोय, काय करू मी. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की आजी टेन्शन घेऊ नका, पावसाळ्याचे दिवस आहेत ना, माचीससुद्धा सागायला असेल, तुम्ही इकडे या बरं, इथे येऊन बसा. तेव्हा इथे आजी म्हणत असतात नाही मानसी, मला असं वाटतंय ना की आई योगेश्वरी मला कुठला तरी संकट देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे बघ ना, मगापासून मी दिवा उजळण्याचा प्रयत्न करते, पण एकसुद्धा इथे आता माचीस पेटलेला नाही आहे आणि दिवासुद्धा उजळलेला नाही आहे. म्हणजे काय समजायचं, आई योगेश्वरी मला संकेत देते असंच मला वाटतंय. काहीतरी अघटित घडणार आहे, आपल्या घराबद्दल काहीतरी वाईट घडणार आहे असं मला वाटतं. आई योगेश्वरी माझ्या सगळ्या मुलांना सुखी ठेव, त्यांच्यावरती येणारं संकट हे तू दूर कर, असं आता आई म्हणत असतात. त्यानंतर आता भूमी तिथे येते. भूमी म्हणते की आजी. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की भूमी तू आलीस का. अगं तू एकटीच कशी काय आलीस, आकाश कुठे आहे. आकाश नाही आलं का तुझ्याबरोबर. भूमी सांग ना, आकाश कुठे आहे. तेव्हा भूमी म्हणते की आजी मी तुम्हाला सगळं काही सांगते, तुम्ही शांतपणे बसा बरं. तेव्हा आजी म्हणतात नाही भूमी, मी आधी बसणार नाही आहे, आधी तू मला सांग की माझा आकाश कुठे आहे. तू एकटी कशी काय आलीस, आकाश तुझ्याबरोबर आला होता ना, तू आकाशबरोबर गेली होतीस, मग तू आलीस आणि आकाश कुठे राहिलाय. तेव्हा इथे आता भूमी काय सांगावं आणि काय नाही असं तिला झालेलं असतं. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की हे बघ भूमी, शांत बसू नकोस, आधीच माझा जीव टांगणीला लागलेला आहे, माझा आकाश कुठे आहे ते मला कळू दे. तेव्हा इथे आता रागिणीसुद्धा येते. रागिणी म्हणत असते काय गं भूमी, काय चाललं आहे तुमचं. मी सगळ्यांना तुम्हाला फोन करते, तिथे काय झालं काय नाही, तुम्ही मला कुणीच फोन करून कसं काय सांगितलं नाही. मी आकाशला फोन करते, मी राजाराम यांनासुद्धा फोन केला होता, तुलासुद्धा फोन केला होता, तुम्ही कुणीच माझा फोन उचलला नाही. तिथे काय झालं आहे मला कळायला नको का, की तिथे काय चाललं आहे हे मला सांगायचं नाही आहे तुम्हाला. सांगा बरं काय चाललं आहे हे नेमकं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आत्या प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही इथे बसा. आजी तुम्हीसुद्धा शांत व्हा, मी जे काही घडलं आहे ते मी तुम्हाला दोघींनासुद्धा सांगते, तुम्ही आधी शांतपणे बसून घ्या आणि माझं म्हणणं ऐका. तर इथे रागिनी आता नाटक करत असते. रागिनीने सगळा प्लॅन केलेला असतो आकाशला फसवण्यासाठीचा, आणि ती आता भूमीसमोर इथे नाटक करत असते की तिला यातलं काही माहितीच नाही आहे. उलट तिनेच आकाशला एवढं प्लॅनिंग करून या सगळ्या प्रकरणामध्ये फसवलेलं असतं. आजी बिचाऱ्या पॅनिक झालेल्या असतात, त्यांना कळत नसतं की नेमकं काय घडलं आहे, आकाश कुठे आहे, तो सुखरूप तर आहे ना. तर इथे आता भूमी जे काही घडलेलं असतं ते सगळं आता इथे आजींना सांगते. ती म्हणत असते की आम्ही ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसच्या इथे भिंत होती, त्याच्यातून त्या लोकांनी पैसे काढले, खूप सारे पैसे, आणि इथे आता आकाशला या सगळ्यासाठी आता जिम्मेदार ठरवून त्याला आता अरेस्ट केलेले आहे आणि पोलीस आता इथे आकाशला घेऊन जातात. ते सुद्धा आता भूमी आजी आणि राखिणीला सांगते. तेव्हा भूमी म्हणत असते की आजी म्हणजे गरिबांचे पैसे लुबाडून आकाशने पैशांची अफरातफर केली, या गुन्ह्याखाली आता आकाशला अरेस्ट केलेलं आहे असं भूमी म्हणते. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर इथे पौर्णिमा आणि रागिणीला खूपच जास्त आनंद होतो. तर इथे आजी म्हणत असतात की भूमी काय बोलतेस तू, माझ्या आकाशला अरेस्ट केली आहे. तेव्हा रागिणी म्हणते भूमी हे सगळं कसं काय घडलं, पैशांची अफरातफर आणि आपला आकाश कधीच कुणाचे 2 रुपयेसुद्धा घेत नाही. तेव्हा आजी म्हणत असते की आई योगेश्वरी मला हाच संकेत देण्याचा प्रयत्न करत होतीस तू, माझा आकाश एवढ्या मोठ्या संकटामध्ये आहे आणि भूमी आकाश असं कधीच करू शकत नाही, त्या लोकांना तू सांगितलं नाहीस का. तेव्हा भूमी म्हणत असते आजी तुम्हाला खरंच असं वाटते का की मी काही बोलले नसेल, मी त्या लोकांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझं काही ऐकूनच घेतलं नाही, आकाशला सरळ त्या लोकांनी अरेस्ट केलं. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते तरीच मी कमिशनर साहेबांना फोन केला होता, त्यांनी फोनच उचलला नाही, तरीसुद्धा मी त्यांच्याबरोबर बोलेन, भूमी तू काळजी करू नको. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते अरे देवा, म्हणजे आता आकाश जिजू सरळ जेलमध्ये जाणार, त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे, पैशांची अफरातफर केली आहे त्यांनी. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की माझा आकाश असं कधीच करू शकत नाही. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते
आपल्या मनामध्ये पौर्णिमा नाटक कर पौर्णिमा आता या लोकांना कळू दे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अरे देवा, म्हणजे आता आकाश जिजू सरळ जेलमध्ये जाणार आणि आपल्या ऑफिसची, आपल्या महाजन गारमेंटची, त्याचबरोबर आपल्या घराची सुद्धा इज्जत जाणार. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आकाश जेलमध्ये जाणार नाही आहे. आता तो पोलीस कस्टडीमध्ये आहे 2 दिवस. त्याच्यानंतरला बघू काय करायचं आहे ते. पण 2 दिवसामध्ये मी आकाशला घरी घेऊन येईन. त्याची काळजी करायची तुला गरज नाही आहे. आणि हे काय बोलतेस तू? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, अगं भूमिताई, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण आकाश जिजूंना तू कसं काय बाहेर काढणार आहेस? त्यांच्या विरोधामध्ये एवढे सगळे पुरावे आहेत. मग तुला वाटतंय का आकाश जिजू बाहेर येतील म्हणून? मला तरी असं अजिबात वाटत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ते पुरावे खोटे आहेत ना, हे सुद्धा मी सिद्ध करेन. कळलं तुला? ते खोटे पुरावे आहेत हे सांगायला कितीसा वेळ लागणार आहे? तर इथे आता भूमी मुद्दामून हे सगळं कॉन्फिडेंटली म्हणत असते, कारण जर कुणी हे सगळं मुद्दामून घडून आणलं असेल तर त्या लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की आता भूमी शांत बसणार नाही आहे. त्यानंतर इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की तुला एक सुद्धा पुरावा मिळणार नाही आहे. तो आकाशला कधीही बाहेर काढू शकणार नाही, कारण आम्ही पुरावे बाहेर ठेवलेलेच नाही आहेत. तर इथे पौर्णिमा म्हणत असते की आकाश जिजूंकडून आता सगळे अधिकार काढून आता इथे अभिकडे आणि आईंकडे द्यायला हवेत असं मला वाटतंय. नाहीतर महाजन गारमेंटची जर इज्जत गेली ना, तर आपला बिझनेससुद्धा डुबून जाईल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की अजिबात नाही, आकाश त्या कंपनीचा मालक आहे आणि त्याच्याकडून मी त्याचे हक्क आणि अधिकार कुणालाही काढू देणार नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अगं पौर्णिमा, काय बोलतेस काय तू? तुला काही परिस्थितीचं भान वगैरे आहे की नाही? आणि इथे रागिनी पौर्णिमेला डोळा मारून खुणवते आणि बोलायला सांगते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की आता आकाश जिजू जेलमध्ये जाणार. त्यांच्यावरती एवढे मोठे मोठे आरोप झालेत आणि पुरावा तर आपल्याकडे एक सुद्धा नाही आहे. भूमिताई, तू आकाश जिजूंना कसं बाहेर काढणार आहेस? मग आता आपल्या महाजर गारमेंटची आणि आपल्या एवढ्या बिझनेसची इज्जत जाण्यापेक्षा सगळे हक्क आणि अधिकार जर अभिकडे आणि आईंकडे दिले तर कुठे बिघडलं? तेव्हा इथे आता आकाश जिजू काही 2 महिने बाहेर येणार नाही असं मला वाटतंय. तेव्हा इथे मानसी म्हणते, काय गं पौर्णिमा, तुझ्या जिभेला काही हाड? तुला लाज नाही वाटत का हे सगळं बोलताना? तेव्हा भूमी म्हणत असते, आणि आकाश असं कधीच करणार नाही. एवढ्या दिवसांमध्ये तू आकाशला ओळखू शकलेली नाही आहेस का? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, तुम्हाला सगळ्यांना माझ्या बोलण्याचा राग येतोय, पण सत्य हेच आहे की आकाश जिजूंनी एवढा मोठा घोटाळा केला आहे आणि आपल्याकडे एक सुद्धा पुरावा नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी की आकाश जिजू निर्दोष आहेत. त्याच्यामुळे आता त्यांना जेलमध्ये तर राहावं लागणारच ना. तेव्हा भूमी म्हणत असते की अजिबात नाही, कस्टडी ते जेल हा आकाशचा प्रवास मी होऊच देणार नाही. रागिनी म्हणते की भूमी, हा प्रवास आपण होऊसुद्धा द्यायचा नाही. तेव्हा इथे भूमी जाते आणि आई योगेश्वरीच्या समोर आता दिवा उजळते आणि म्हणत असते की आई योगेश्वरी, तुझी शपथ घेऊन मी सांगते, येत्या 2 दिवसांमध्ये मी आकाशला निर्दोष सिद्ध करून घरी परत घेऊन येईन आणि जे खरे गुन्हेगार आहेत ना, त्यांना मी जेलमध्ये टाकेन. असं आता इथे भूमी आई योगेश्वरीच्या समोर तिचं गुळाल हातात घेऊन ही शपथ घेत असते आणि म्हणत असते. तेव्हा इथे भूमीने आता ही शपथ घेतलेली असते की 2 दिवसांमध्ये ती आता आकाशला निर्दोष सिद्ध करून परत घेऊन येणार आहे आणि ऑफिसमधले त्याचे हक्क आणि अधिकार त्याला परत मिळवून देणार आहे. तर इथे भूमी रागिनीला म्हणते की आकाश जेलमध्ये असताना त्याच्याकडून जर हे हक्क अधिकार काढून घेतले तर तो चुकीचा आहे असं सगळ्यांना वाटेल. तेव्हा मी असं होऊ देणार नाही. आता तुम्ही मला समजून घ्याल ना? तेव्हा रागिनी म्हणते, हो, मी तुला समजून नक्कीच घेईन. त्यानंतरही ते भानुशाली आता रागिनीसाठी आणि स्वतःसाठी कॉफी घेऊन येतो. तेव्हा इथे रागिनी टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते की भूमी काही करू शकते. ती खूपच जास्त अनप्रेडिक्टेबल आहे, खूपच हट्टी आणि खूपच जिद्दी आहे ती. तेव्हा भानुशाली म्हणत असतात की काय करणार आहेत भूमी मॅडम? ती काही करू शकणार नाही आहे. मी एकसुद्धा पुरावा ठेवलेलाच नाही आहे आकाशला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, आणि ज्या माणसाने हे सगळं घडून आणलं आहे ना, त्या माणसाला मी योग्य ठिकाणी पोहोचवलेलं सुद्धा आहे. त्याच्यामुळे भूमी मॅडमच्या हाती काहीसुद्धा लागणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा रागिनी म्हणते, तरीसुद्धा भूमी शांत बसणार याची सुद्धा नाही आहे. तर इथे भूमी राजा काका आता बघायला येतात
ज्या ठिकाणी पैसे लपवलेले असतात ती भिंत बघायला येतात। राजा काका म्हणतात की ही भिंत तर आत्ताच बांधलेली आहे, हिचं काम आत्ताच झालेलं आहे, हे काय ओलंसुद्धा दिसतंय। तेव्हा भूमी म्हणते की अभि, तुम्हाला या भिंतीबद्दल काही माहिती आहे का? तेव्हा इथे अभि म्हणतो नाही ना, माझ्यासाठी सुद्धा हे सगळं शॉकिंग आहे। तेव्हा भूमी म्हणते की राजा काका तुम्ही बघताय ना, ही भिंत आत्ताच बांधली, ही ओली दिसते, बांधकामसुद्धा आत्ताच झालं आहे। तेव्हा राजा काका म्हणतात की हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलं आहे, आकाशला फसवण्यासाठी सगळं काही प्री प्लॅन आहे आणि म्हणूनच हे काम दिवसासुद्धा झालेलं नाही आहे, रात्री सगळेजण घरी गेल्यानंतर हे काम झालेलं आहे। पण आता इथे वॉचमन वगैरे आहेत, वॉचमन काही झोपलेले असतात का? इथे ऑफिसमध्ये येऊन लोकांनी काम केलं आहे आकाशला फसवण्यासाठी, याच्यामध्ये एवढे पैसे त्या लोकांनी कुठून आणले असतील लपून ठेवायला? असे खूप सारे प्रश्न आता पडलेले असतात इथे भूमी आणि राजाराम काकांना। तेव्हा इथे अभि म्हणत असतो की या लोकांना कळायला नको की ही भिंत आम्हीच बांधून घेतली आहे म्हणून। तेव्हा राजा काका म्हणत असतात की आपल्याला जाऊन विचारायला हवं, वॉचमनने कुणाला आतमध्ये येता जाता बघितलं का आहे ते? तर राजा काका म्हणतात की आम्ही इथे तुम्हाला नोकरी कशासाठी दिले, येणाऱ्या जाणाऱ्यांना सलाम ठोकण्यासाठी नाही, तर इथे लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा। नाहीतर मालकाला की फक्त सलाम करायचं आणि एरवी लक्ष द्यायचं नाही, हे वागणं चुकीचं आहे। तेव्हा राजा काका म्हणतात की आता आम्हाला सांगा, 2-3 दिवसापासून इथे कोणी लक्ष देतंय का नाही? रात्रीच्या वेळेला आतमध्ये कोण आलं होतं? तेव्हा इथे वॉचमन म्हणत असतात की मला नाही माहिती, मी तर आजपासूनच जॉईन केले ना, मी नवीन आहे। कालपर्यंत संजय नावाचा माणूस होता, एजन्सीनी मला आज त्याच्या जागी इथे पाठवलं आहे। तेव्हा इथे आता राजा काका म्हणतात की लवकरात लवकर अभि संजयला फोन कर आणि विचार तो कुठे आहे। तेव्हा इथे अभि संजयला फोन करतो, पण तो फोनवर उचलत नाही, बंद फोन असतो। तेव्हा इथे भूमीला आश्चर्य वाटत असतं की आतापर्यंत काम करणारा माणूस लगेच सुट्टीवरती कसा काय गेला? म्हणजे नक्कीच हे कुणीतरी मुद्दामून केले, जाणून बुजून प्री प्लॅन आहे हा सगळा। तेव्हा इथे राजा काका म्हणत असतात की भूमी, आपल्याला अजून शोधाशोध करावी लागेल। भूमी म्हणत असते पण राजा काका तुम्ही बघताय ना, कुणीतरी मुद्दामून आपल्या आकाशला या सगळ्या प्रकरणामध्ये फसवण्यासाठी एवढा मोठा प्लॅन करतंय, पण मी हा प्लॅन आता त्यांचा सक्सेसफुल होऊ देणार नाही, असं सुद्धा भूमी म्हणते। तर इथे अभि म्हणत असतो की संजयचा फोन लागत नाही आहे। राजाराम काका म्हणतात की तू एक काम कर, संजयचा ॲड्रेस घे आणि त्याला त्याच्या घरी जाऊन बघ तू कुठे आहे तो, त्याला विचारणं हे सगळं गरजेचं आहे, त्याला माहिती असेल। तेव्हा राजाराम काका म्हणत असतात की ऑफिसमधलंच कुणीतरी याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे आणि म्हणूनच त्या लोकांची हिंमत झाली ना ऑफिसमध्ये येऊन रात्रीच्या वेळी इथे काम करण्याची आणि भिंत बांधण्याची। तर इथे भूमी म्हणत असते की आपण CCTV कॅमेरा चेकच नाही केला। राजाराम काका चला आपण 2-3 दिवसाचं CCTV फुटेज चेक करूया। तेव्हा इथे आता भूमी आणि राजाराम काका फुटेज चेक करायला आलेले असतात। तेव्हा इथे आता राजाराम काका म्हणत असतात की भूमी, त्या भिंतीचं इन्स्पेक्शन झालं आहे, त्या लोकांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसांपूर्वीच त्या भिंतीचं काम झालेलं आहे। तेव्हा भूमी म्हणते की दादा 2 दिवसाचं आणि रात्रीचं तुम्ही आम्हाला फुटेज दाखवा। तेव्हा इथे दादा आता फुटेज चेक करत असतात, पण त्या दिवसाचं फुटेज हे त्याच्यामध्ये रेकॉर्डच झालेलं नसतं। तेव्हा भूमी म्हणते दादा हे असं ब्लँक का दिसतंय? तेव्हा राजाराम काका म्हणतात की मला काहीतरी गडबड वाटते। तेव्हा दादा म्हणत असतात की हे ब्लँक दिसतंय कारण 2 दिवसांपासून हे फुटेज बंद ठेवलेलं आहे, कॅमेरे बंद ठेवलेत म्हणून काही रेकॉर्ड झालेलं नाही आहे। तेव्हा इथे कॉरिडॉर आणि मेन गेटच्या इथलाच कॅमेरा बंद आहे असं सुद्धा ते म्हणतात। तर इकडे आता रघु काका फोन करतात आणि विचारतात की काय झालं, काही समजलं का? तेव्हा भूमी म्हणते नाही ना, इथे एक सुद्धा पुरावा त्या लोकांनी सोडलेला नाही आहे रघु काका। तेव्हा रघु काका म्हणतात की माणूस जवळचाच आहे, भूमी मॅडम थोडे डोळे उघडे ठेवा आणि पुरावा शोधण्याचा प्रयत्न करा, काही ना काहीतरी पुरावा तुम्हाला नक्की सापडेल, असं सुद्धा रघु काका म्हणतात। तर इथे आकाश आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो मी काही केलेलं नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, बाहेर काढा बरं मला इथून। तेव्हा भूमी येते तिथे आकाशला या अवस्थेत बघून ती खूप जास्त इमोशनल होते। तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश तुला इथे बघून मला किती वाईट वाटते म्हणून सांगू? तेव्हा आकाश म्हणतो मला माहिती आहे तुला वाईट वाटतंय, पण तू अजिबात आता वाईट वाटून घेऊ नकोस, आणि हे बघ जग मला काय बोलेल याची मी फिकीर कधीच करत नाही, तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, आणि या लढाईत तू माझ्याबरोबर आहेस ना भूमी? तेव्हा भूमी म्हणते नेहमी मी तुझ्याबरोबर आहे। तेव्हा भूमी म्हणते की आकाश खूप पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला पण काही सापडत नाही आहे, तुला माहिती आहे 2-3 दिवसाचं CCTV फुटेजसुद्धा बंद होतं,
तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की तू काळजी करू नको, सत्य कधीही हारत नाही, ते जिंकतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आणि आकाश, तुला माहिती आहे का, एजन्सीकडून मी संजय नावाच्या वॉचमनचा फोटो मागवला होता, तो फोटोसुद्धा आला आहे. भूमी तो फोटो आता आकाशला दाखवत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भानुशाली रागिणीला म्हणत असतात की त्या बाईच्या नवऱ्याला मी जेलमधून लवकरात लवकर बाहेर काढेन, पण भूमीच्या नवऱ्याला मात्र तुम्हाला आता जेलमध्येच अडकवून ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागतील, असं सुद्धा आता इथे भानुशाली म्हणतो. त्यानंतर इथे आकाश आता भूमीला एक प्लॅन समजावून सांगतो. तेव्हा भूमी जात असताना आकाशला आय लव्ह यू सुद्धा म्हणते.